प्रसाद यांच्या मार्फत दुसरा चेंडू, नो चेंडू पंच घोषित करत असताना पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे अपील करत असताना स्टंपिंगची, पण पंच फेटाळत असताना अपील. 2 चेंडू 7 धावा धावफलकावर. कमबॅक करत असताना प्रसाद आपल्याला पाहायला मिळतो स्वतःच्या ओव्हरमध्ये. आणि पुन्हा एकदा अतिशय असा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि फटक्याचा चटका लागलेला आहे तो म्हणजे निकेश यांना. आणि येतो हा भगवा षटकार. तर नुकतंच यांचं शुभागमन झालं. आदरणीय सन्माननीय पवन म्हात्रे साहेब या स्पर्धेला उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम पवन दादा, स्वागत आहे आपलं. चार चेंडू 14 धावा धावफलकावर आणि आता 4 चेंडू झालेले आहेत. सॉरी, 4 चेंडू 15 धावा धावफलकावर. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. बघूया आता गिरीश भोईर आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. 15 धावा धावफलकावर, 16 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. 17 धावा आता झालेल्या आहेत. आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका येतोय हा खणखणीत चौकार डीजे. थँक्यू. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. अजूनही दोन्ही आघाडीचे फलंदाज अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला दाखवत आहेत. आणि 1 धाव आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 22 धावा तब्बल ठोकलेल्या आहेत या दोन्ही फलंदाजांनी. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज केदार याची निवड केलेली आहे. केदार यांचा पहिला चेंडू आणि फलंदाज गिरीश भोईर यांनी 2 चेंडूंवर 2 षटकार मारले. तर आदित्य पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गिरीश भोईर साठी. बत्तीस धावा धावफलकावर. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय, चेंडू नो आहे पण स्टंपिंगचा इथे चान्स होता. डॉट बॉल आहे, सॉरी. 5 चेंडू झालेले आहेत. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 32 धावा.
पुन्हा एकदा कार्पेट स्वरूपात मारलेला चेंडू. 2 षटक समाप्त झालेले आहेत आणि धावा धावफलकावर आहेत त्या म्हणजे 33 धावा. आता शेवटच्या षटकात बघूया आघाडीची जोडी किती धावा ठोकते आपल्या संघासाठी. आणि तुषार आणि गिरीश या दोघांनाही प्राइस सेम आहे. सलगच्या 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार ते म्हणजे आदित्य पाटील यांच्याकडून. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पण त्यावर फक्त एकच धाव. वळूया आपण सामन्याकडे. चेंडू झाले ते म्हणजे आणि पंच नो घोषित करत असताना 3 चेंडू झाले आतापर्यंत. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 36 धावा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करत होता. 2 विकेटही घेतलेले. गिरीश सारख्या फलंदाजाला त्याने माघारी परतवलं. 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. स्ट्राईकला आहेत ते प्रीतम आणि फक्त एकच धाव. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 37 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. आणि फुलटॉस चेंडू पण बॅड लक आणि इथे तुषारला पण माघारी परतावं लागलं. आणि आता शेवटचा चेंडू असणार आहे. आता बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा बनवतात. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रथम यांच्या मार्फत. धावा त्याने रोखल्या. आतापर्यंत फक्त 5 चेंडू मध्ये 5च धावा दिलेल्या आहेत. 4 धावा दिलेल्या आहेत सॉरी. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर येतोय हा खणखणीत षटकार. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 43 आणि 44 धावांचं मोठं आव्हान असणार आहे डीजे.
हॅलो हॅलो हॅलो. सामन्याला होते सुरुवात. क्रेझी एट्सचे आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे चिराग. डीजे माईकचा आवाज कमी झालाय. ओमी आवाज आवाज कमी आहे. हॅलो हॅलो हॅलो. ओके. सामन्याला त्वरित सुरुवात करावी. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रीतम आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्ट्राईकला आहेत ते कुणाल. गिरीशदा सामन्याला सुरुवात करावी. सामन्याला होते सुरुवात. जयेश चल ना यार, टाइमपास आहे रे. सांग पटापट घेऊन पेनल्टी लावेल. नाही तर बाहेरच या. सामन्याला सुरुवात करावी लवकरात लवकर पंचांनी. पहिल्या चेंडूवर अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळाली. आणि स्ट्राईकला ते म्हणजे आणि पुढच्या चेंडूवर घेतलाय समाचार. कुणालने ठोकलेला आहे तो भगवा षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. आता नका वाजवू, फटाफट मॅच खेळवायची. पुढील चेंडू बघूया प्रीतम यांचा. आणि नजाकत भरा शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावर फक्त एकच धाव. स्ट्राईक चेंज करत असताना कुणाल आता स्ट्राईकला आले ते म्हणजे चिराग. तीन चेंडू झालेले आहेत. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 10 धावा.
जिंकलेला संघ जो आहे SVCC आणि यातून जो संघ जिंकले पंच 9 घोषित करत असताना आणि 9+1 अतिरिक्त 2 धावा इथे ऍड केल्या जातील. शेवटचा चेंडू प्रीतम यांचा. हॅलो 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 डीजे. आता डीजेच वाजवू नका इथे, फटाफट सामना चालू करावा. आणि डीजे वाजवू नको मी ही मॅच तरी. अतिशय उत्कृष्ट आपल्याला झेल पाहायला मिळाला मनोज यांच्या मार्फत आणि तेच आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत दुसरे षटक हाताळण्यासाठी. लवकरात लवकर मॅच चालू करा यार, एवढा टाइमपास आहे. एका षटकानंतर धावसंख्या दाखवलगार आहे ती म्हणजे 13. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा असा फटका खेळण्यात आलेला होता, पण त्यावर एकच धाव फक्त. मॅच थांबवू नका बाबू, प्रत्येक बॉलला मीटिंग करू नका यार. पंचांना विनंती आहे तुम्ही सांगा त्यांना यार. अरे का दोन चेंडू 15 धावा. अजून एक विकेट गेलेला आहे. तीन चेंडू झालेले आहेत. एंट्री गेट मध्ये लगेच आतमध्ये घुसा. फिटिंग करणारी टीम फिटिंग, बॅटिंग करणारी टीम बॅटिंग करा.
आणि यांना थोडं फास्ट खेळायला सांगा भाई. चला रतन बुवाची मॅच नाही चालू आहे. इतके विचार करतात भाई. ओपन खेळतोय का आपण. पाच चेंडू 22 धावा धाव फलकावर. पाच चेंडू 22 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. जयेश तू पण पटापट सांग. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर आहे आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गिरीश यांची निवड केलेली आहे. सहा चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजे क्रेझी हेड्स या संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि शेवटचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे गिरीश भोईर. पहिला चेंडू अवांतर धाव. पंच दोन्ही आज समांतर करत असताना 23 धावा धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू आणि उचलून मारलेला फटका, पण त्यावर फक्त एकच धाव आणि ते माघारी परतावा लागणार आहे प्रसादला. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24. 24 धावा. पुढचा चेंडू गिरीशांचा. फुलटॉस चेंडू आणि त्यावर कॅच ड्रॉप झालेली आहे. दोन चेंडू झालेले आतापर्यंत आणि 25 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू आणि त्यावरही उत्कृष्ट असा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावरही एकच धाव. आता 3 चेंडू राहिलेले आहेत शेवटचे आणि आलाय लेट पण थेट आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 32. 32 धावा. 2 बॉल 12 धावांची गरज असणारे मोठे फटके दोन्ही चेंडूंमध्ये आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि येतो हा खणखणीत चौकार.